नमस्कार मंडळी. तर चला आज आपण पाहणार आहोत घरगुती आंबट गोड लोणचं बनवण्याची रेसिपी. मी काही दिवसांपूर्वी माझ्या एका रिलेटिव्हकडे गेले होते, तेव्हा मी त्यांच्याकडे ही आंबट गोड कैरीचं लोणचं ट्राय केलं होतं. मला ते खूप आवडलं होतं. तर त्यांच्याकडून मी ही रेसिपी घेतली आहे. तर चला आपणही करून पाहूयात. तर त्यासाठी मी इथे 5 किलो कैरी स्वच्छ पाण्याने धुवून आणि साफ कपड्याने पुसून घेतली आहे. त्यानंतर आपण कैरीला या अडकित्या मदतीने आपण एकसारख्या फोडी कट करून घेणार आहोत. आमच्या इकडं याला अडकिता असं म्हणतात. तुमच्या इकडं काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा. जर तुमच्याकडे अडकिता नसेल तर तुम्ही चाकूचा किंवा विळीचा वापरही करू शकता. पण फोडी अशा एकसारख्या कट करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण या कट केलेल्या कैरीतून कोई म्हणजेच बी बाजूला करणार आहोत, जेणेकरून आपलं लोणचं खराब होणार नाही. फोडलेल्या सगळ्या कैऱ्या व्यवस्थित साफ आणि स्वच्छ करून घ्यायच्या आहेत. मी ते सगळ्या कैऱ्या स्वच्छ करून घेतल्या आहेत, जेणेकरून आपलं लोणचं खराब होणार नाही. त्यामध्ये मी जाडं मीठ आणि हळद ॲड केली आहे. जेवढं जास्त मीठ आणि हळद असेल तेवढं लोणचं जास्त दिवस टिकतं. त्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. ते मिश्रण सगळं व्यवस्थित मिक्स करून रात्रभर त्याला तसंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यातून सगळं पाणी बाजूला करायचं आहे आणि एकाकडे तेल तापत ठेवायचं आहे. 5 लवंगा आणि 1 चमचे मेथी तेलात मस्त भाजून घ्यायची आहे. मी इथे 5 किलो कैरीसाठी 2 पुड्या आचार मसाल्याच्या घेतल्या आहेत आणि पावशेर मोहरीची डाळ घेतली आहे आणि हळद घेतली आहे. कढईत तापत ठेवलेलं तेल कोमट झाल्यावर त्यामध्ये 1.5 किलो गूळ टाकायचा आहे आणि गूळ आणि हे मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे 2 चमचे मिरची पावडर आणि मीठ आणि लसणाच्या फोडी टाकल्या आहेत. हे सगळं मिश्रण मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर त्यात ते कढईत ठेवलेलं तेल आणि गूळ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी इथे 5 किलो कैरीसाठी 1 लिटर तेल आणि 1.5 किलो गूळ घेतला होता. हे सगळं मिश्रण व्यवस्थित गार करून घ्यायचं आहे. हे गार झाल्यानंतरच त्यामध्ये ह्या कैऱ्याच्या फोडी टाकायच्या आहेत, नाहीतर आपलं लोणचं खराब होऊ शकतं. त्यानंतर मी इथे यामध्ये हिंग ॲड केलं आहे. हिंगाने चव अप्रतिम येते. त्यानंतर इथे थोड्या प्रमाणात कैऱ्याच्या फोडी ॲड करून त्या मस्त मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून सगळ्या फोडींना व्यवस्थित मसाला लागेल आणि त्या वर्षभर खराब होणार नाहीत. त्यानंतर मी इथे एक बरणी व्यवस्थित साफ स्वच्छ करून घेतली आहे, ज्या बरणीमध्ये मी वर्षभर माझं लोणचं स्टोअर करणार आहे. जी पण बरणी तुम्ही यूज करणार आहात ती स्वच्छ साफ करून घ्यायची आहे आणि पुसून घ्यायची आहे, ज्यामध्ये थोडं पण पाणी नाही राहिलं पाहिजे, नाहीतर मग आपलं लोणचं खराब होऊ शकतं. अशा प्रकारे मी सगळ्या लोणच्याच्या फोडी थोड्या करून त्यामध्ये टाकणार आहे आणि त्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. तर अशा प्रकारे आपलं लोणचं तयार आहे. त्यानंतर लोणच्याला दिवसातून 2 वेळेस हलवत राहायचं आहे, जेणेकरून वरच्या राहिलेल्या फोडींना बुरशी लागणार नाही आणि लोणचं खराब होणार नाही. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा.